कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे श्री गणेशाय नमः वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः तस्मै श्री गुरुवे नमः। तरी अवधान ऐकले दिजे मग सर्व सुखासी पात्र होईजे हे प्रतिज्ञ उत्तर माझे उघड ऐका। ज्ञानेश्वरी अध्याय 9 आणि 9व्या अध्यायामधील पहिली ओवी 8व्या अध्यायामध्ये घ्यायची होती परंतु ती सापडत नाही म्हणून चला एक निमित्त म्हणून आले देवाजीच्या मनात तिथे कोणाचं चालेना कारण 17:51 दिले इथे 11 पर्यंत होय दाखवले किंवा ते माझ्या लक्षात आलेले ना असो तर आपल्या सर्वांच्या सेवेसाठी घेतलेली ओवी अध्याय 9 ज्ञानेश्वरी आणि 9व्या अध्यायामधील पहिलीच ओवी आहे। तरी अवधान ऐकले दिजे मग सर्व सुखासी पात्र होईजे हे प्रतिज्ञ उत्तर माझे उघड ऐका। कोण बोलतात तर माऊली सांगतात बरे का। आणि मी एक निरोपी आहे म्हणजे पामराकडे थोडासा पर्याय देणं गरजेचं असतं सेवेला सुरुवात करण्यापूर्वी। हा जो उत्सव आहे जय मल्हार सेवा संस्था मोठगाव बरे का जवळजवळ आता किती वर्ष झाली आहेत का सालाबाद प्रमाणे नाही का बरीच वर्ष झाली भरपूर वर्ष झाली सालाबाद प्रमाणे हा जो काय उत्सव साजरा केला जातो चंपाषष्ठीचा नाही का तर ही पहिल्या दिवसाची सेवा मी माझं महत् भाग्य समजतो कारण आपल्यासारख्यांची सेवा करण्याची संधी मध पामराकडे हरिभक्तपरायण आमचे गुरुवर्य मोठ्या गावचे मोठ्या मनाचे असे चिंतामण महाराज भोईर गुरुवर्य चिंतामण महाराज भोईर यांनी मला फोन केला आणि सांगितलं की तुम्हाला पहिल्या दिवसाची सेवा करावी लागेल तर बोला ठीक आहे सेवेचे सांगितले नाही का तिथं हुतूपणा करायचं नाही। मग जशी आज्ञा आमच्या भाऊजींची आज्ञेचं पालन करून आज आपल्या सेवेसाठी जी ओवी निवडलेली आहे ती तरी अवधान ऐकले दिजे मग सर्व सुखासी पात्र होईल हे प्रतिज्ञ उत्तर माझे उघड ऐका। असं उघड शपथ घेतली माऊलींनी कशासाठी घेतली हे पक्क लक्षात घ्या हा का कारण ही जी ज्ञानेश्वरी आहे ही फक्त वाचन करण्यासाठी नाही। आपण मनुष्य मेल्यानंतर 11-12 दिवस
13 दिवस शेवटच्या दिवशी 4-5 ओव्या ठेवल्या जातात. तर ते कथा पुराणे कशासाठी लावली जातात की इथपर्यंत पोहोचण्यासाठी, कुठपर्यंत, जो चंपाषष्ठीचा उत्सव साजरा केला जातो आणि शंकराने मल्हारी मार्तंडाचं रूप धारण करून ह्या राक्षसांचा काय मणिमल्लांचा दोघांचा नायनाट केला, त्यांना मारले. तेव्हापासून हा उत्सव साजरा केला जातो. आणि काय काय नैवेद्य दिलं जातं ते तुमचं आता ते चालूच आहे. 6 दिवसाचा षष्ठी म्हणजे 6 दिवस, 6 दिवसाचा कार्यक्रम असतो. तरी पण याला नवरात्र उत्सव म्हटलं जातं बरं का. तरी नवरात्र उत्सव असो. तर माऊलीने आपल्याला त्यासाठी तो निरोप ठेवलेला आहे की श्लोक गीतेचे 700 श्लोक आहेत. तर ती आपल्याला देवाधिक लोकांची भाषा, संस्कृत भाषा, ती आपल्याला काही अवगत नव्हती आणि ही भाषा ब्राह्मणांनी अवगत केली. आणि मग आपल्याला एक प्रकारचं बंधन आलं की दुसऱ्या कोणी त्याचं अवलोकन करायचं नाही म्हणून. कुठल्या भाषेचं? ही जी देवाधिक लोकांची भाषा आहे तिचं. आणि खरोखर त्याचा आपल्याला अर्थ कळणार नाही, पण जरी चोरून जरी ऐकली सांगताना तरी त्याला पकडून, ज्यानं ऐकले चोरून, त्याच्या कानात शिसं ओतलं जायचं गरम करून. बघा काय काय शिक्षा केलेल्या आहेत. आणि अशा शिक्षा भोगता भोगता हे माऊलींना सर्व शिवत होतं की ही जी परंपरा आलेली आहे, आदिनाथ उमा बिजर प्रगटले, ही परंपरा तिथून आली. मल्हारी मार्तंड काय भोले शंकराने अगोदर पार्वती मातेला सांगितलं. कुठं? कारण एक शंका आली, जशी तुम्हाला आम्हाला शंका येते, यायला पाहिजे, पण तिचं विवरण व्हायला पाहिजे. पार्वती माता बोलते, जग तुमच्या प्रेमात पडलेलं आहे, तुमची भक्ती करतं काय, आणि तुम्ही उठ सूट बाहेर जाता. कुठे आहे विचारलं, कुठे गेलते? तर कैलास पर्वतावर. कुठे गेलत? तर अमक्या ठिकाणी, तमक्या ठिकाणी. तुम्ही भक्ती कुणाची करता काय? जग तुमची भक्ती करतं, तुम्ही कुणाची भक्ती करता? अशी शंका आली. तर ते एखाद दिवस तुला सांगेन, तो कधी उजाडायचा होता दिवस. असं करता करता वेळ काढून नाही का, हिची गाराणी ऐकण्यापेक्षा एक दिवस चांगला मुहूर्त बघितला आणि नदी किनारी तिला सांगितलं, चला आपण नदी किनारी जाऊ, जरा फेरफटका मारू. आणि गेले. आणि तिथं ही जी भक्ती मार्गाची पद्धत आहे की मी कुणाची भक्ती करतोय ते ऐकायचं होतं महात्म्य. आणि ते सांगता सांगता पार्वती मातेला की बाबा कान देऊन ऐक, जसं माऊली सांगतात तुम्हा आम्हाला, तरी अवधान एक दिजे, मग सर्व सुखाचे पात्र होईजे, अशी प्रतिज्ञा घेतली. तसं शंकराने त्या पार्वती मातेला सांगताना सांगितलं. पण सांगता सांगता सांगताना त्या पार्वती मातेची अवस्था झाली काय. आपण बोलतो किंवा आख्यायिका किंवा वाचन ऐकताना करताना आपण काय ऐकतो, तिथे सांगताना पार्वती माता झोपी गेली. ती झोपी गेली का? नाही ना हो. आपण कीर्तन प्रवचन ऐकताना आपल्याला झोपा येतात, पण ही जी वस्तुस्थिती आहे तर त्याची अवस्था झाली. त्यावेळेस ते ऐकता ऐकता त्यांची अवस्था, कारण का तर शुद्ध भाव होता त्यांचा, जसा तुमचा आमचा शुद्ध भाव नाही का आहे. शुद्ध भाव कसा तर आपण आता आलो कसा की वडील जे जे करते त्यांना धर्म ठेवते, म्हणून आपल्याला ज्या काही सवयी लागलेल्या आहेत, वास्तविक पाहता आपण शुद्ध शाकाहारी आहोत, पण आपल्याला
पडिले वळले इंद्रिय सकल, कसला तर खाण्यापिण्याचा. राग नका मानू, कारण का आम्ही तिथूनच आलो. कारण का जोपर्यंत आपल्याला समजत नाही तोपर्यंत रांगता बाळ आहे काय, ते बाळ खेळत आणि आईला कामं करायची असतात घरातली. मग खेळता खेळता त्याच्याजवळ खेळणी देते आणि तो बिचारा खेळतो. खेळत असताना त्याला लागते भूक काय, आणि तो लागतो रडायला. पण रडता रडता ती आई माऊली काय करते, आणखी खेळणी देते. हे फेक त्याच्या अंगावर, ते फेक, खेळ बाबा, माझं काम होऊ दे एकदाची. पण ते बाळ काय ऐकत नाही. आणि हिलाही कळतं की त्याला आता भूक लागलेली आहे काय, हिला कळतं. बरं हे जवळ आहे म्हणून कळत नाही, तर ती काही किलोमीटरवर जरी असली आई तरी तिला कळतं की माझ्या मुलाला भूक लागलेली आहे काय. माता वर्गाला चांगलं माहिती आहे. कारण कसं आता ते राहिलं नाही, जंगल खाता नष्ट होत चाललेला नाही का. मग रानावनात ती माऊली गेली आपल्या मैत्रिणींसह. पण पूर्वी निघायचे, जायचे रानावनात. कशाला तर भारी आणायला नाही का, फाटी. तर मग तिला तिथं कळायचं. आता आपण आता फोन वापरतोय, हळूहळू डायरेक्ट वायरिंगचे फोन आले, खांबे आले, खांब्यातून त्या वायरी घरादारात फिरल्या नाही का. आता त्याही काढून टाकल्या. म्हणजे परिवर्तन कसं, विज्ञानाचं परिवर्तन पहा की आता वायरलेस आले फोन, वायर काढून टाकली. मग आता ह्या हे डबर आहे 500 पासून तर 5 लाख नाही, 20-25 लाखापर्यंत किंमत आहे. जास्त पण कमी नाही. हिरे जडित असतात, 24 कॅरेटचे असतात सोन्याचे बरं का बॉडी, आणि चांगले बनवलेले असतात हिऱ्या मानक्या मोत्यांनी, अशी किंमत. आणि हे डबर तुम्हाला बसल्या जागी पाहिजे ती वस्तू मिळेल, फक्त एक देव सोडून. काय पाहिजे ती वस्तू, डुप्लिकेट पण मिळेल बरं का. कारण खरं व खरी वस्तुस्थिती तुम्हाला बघायला गेली, आपण आई वडील पाहिजेत, आई वडील गेलेले असतील तर मग डुप्लिकेट भेटतील, खरे खरे नाही. मग हे सर्व चालले. आता ब्राह्मणाने सांगितलेलं ऐकतो आपण, डॉक्टरांनी या दादा डॉक्टरांनी सांगितलेलं ऐकतो. पण साधू संत हजारो वर्षापूर्वीपासून सांगत आले, त्यांचं कोणी ऐकत नाही आणि कडवट शब्द वापरलेले आहेत. साधू संतांनी अवनाथ महाराज शांतीदूत काय, त्यांना शांतीदूत म्हटलं जातं. परंतु त्यांच्या हरिपटामध्ये या जीवाची अशी झाडणी केलेली आहे, अरे रे बाबा, खूप कठीण शब्द वापरले आहेत. माऊलींनी नाही का शब्द वापरले, हे जगासाठी ठेवले. हे प्रूफ कशासाठी ठेवले, पुरावा ज्ञानेश्वरी, की आपल्या लवकर टकोऱ्यात येण्यासाठी. हे आपण उत्सव वगैरे करतो, माणूस मेल्यानंतर ग्रंथ वगैरे लावतो काय, हे फक्त तिथपर्यंत पोहोचण्यासाठी आणि त्याचं अवलोकन करण्यासाठी मनुष्य जन्म आहे. कारण का तर माणसालाच कळते 184 योनीमध्ये फक्त एक मनुष्य प्राणी, इतर योनीच्या ठाई हा विचारच नाही की माझ्या हृदयात देव आहे. त्याच 9व्या अध्यायामध्ये पुढे 3ऱ्या श्लोकामध्ये सांगतात माऊली की का कळत नाही ह्या जीवाला, जसं पाहे दूध पवित्र आणि गोड, पासी त्वचीची या पत्रा आड, परी ते अवेरुण गोचिड काय न सेविती. का कमलकंद आणि दरदुरी नांदनुक एकची घरी, परी पराग सेविते भ्रमरी चिखुरची उरे. ना तरी निदेवाच्या परिवारी, लोह्या रुतलिया आहाती सहस्त्रीवरी,
परी तेच बैसुनी उपवास करी का दारिद्र्य जिये. 3 ओव्या सांगितल्या. त्याच्यामध्ये 2, एक गोचिड आणि एक बेडकी. काय हा जो गोचिड आहे तो गायीच्या सडाला 1 कातडीचं अंतर असतं, तिथंच चिटकलेला असतो, रक्त सेवन करत असतो. त्याला सडालाच आहे तो, परंतु त्याला दुधाचा पत्ता नाही. दूध पवित्र आणि गोड आहे. काय हे गोचिडाला माहित नाही. कमळाचं कांद आणि बेडकी एकाच तलावरूपी घरामध्ये नांदत असतात. कालांतराने पावसाळा आला की ते तलाव तुडुंब भरलं जातं. त्या कांद्याचं कमळ होतं आणि त्या कमळामधलं मकरंद सेवन करण्यासाठी लांबून भोंगे येतात. आता तुम्हा आम्हाला ही पत्रिका नाही भेटली तर मला पत्रिका भेटलं नाही, येणार नाही. मी लग्नाची पत्रिका भेटली, माझं नाव नाही, कॅन्सर नाही का. परंतु आता माऊली सांगतात की इतर योनीच्या ठाई हा विचार नाही. भगवंताने काय काय त्यांना इंद्रिय दिलेले पहा. हे भुंगे लांबून येतात आणि मकरंद सेवन करून जातात त्या कमळातलं, बरं का, आणि ते तृप्त होऊन जातात. पण आपण त्याचा विचार नाही करत. म्हणून ते शब्द वापरले गेले की इतर योनीच्या ठाई हा विचार नाही की आमच्या हृदयामध्ये देव आहे. लक्ष 84 योनीमध्ये भगवंत आहे. आपल्या नजरेत दिसत पण नाही. काय माझं जास्त शिक्षण, आणि इथे काही शिक्षणाची आट नाही परमार्थामध्ये, वयाची आट नाही, शिक्षणाची नाही. तर प्रत्येक ठिकाणी अनुभव पाहिजे. शिक्षणाची आट, वयाची आट पाहिजे. परंतु साधू संतांचे एवढे अनंत उपकार आहेत की इथं वयाची आट नाही, शिक्षणाची आहे. यारे यारे लहान तोरे याती भलती नारी नर करावा विचारा न लगी चिंता कवनाची. बघा म्हणजे एवढी सुविधा दिलेली आहे. कशासाठी? तर ज्या भगवंताला तुम्ही बाहेर पाहायला जाता तो भगवंत कुठे आहे बरं तुमच्या आवडीचा असेल. मल्हारी मार्तंड कुठे आहे, शिव कुठे आहे, राम कुठे आहे, कृष्ण कुठे आहे? तैसा हृदयामध्ये मी रामू. चौथा सिद्धांत काय माऊली सांगतात? 9व्या अध्यायामधील 3ऱ्या श्लोकाच्या खालच्या 3 ओव्या आणि 4थ्या ओवीमध्ये सांगतात की तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा आराम की रांगतात कामो विषयावरील, नाही का. मग हा जीव विषयामध्ये अडकलेला आहे आणि तिथून निघण्यासाठी माऊलीने या 700 श्लोकाच्या 9033 ओव्या आपल्यासाठी बनवल्या. आणि ही ज्ञानेश्वरी आपल्याला हे घेऊन सांगण्याचं तात्पर्य काय आहे की हा प्रूफ आहे. शास्त्र प्रचिती, आत्मप्रचिती आणि गुरु प्रचिती हे आपल्याला असं सांगितल्याप्रमाणे आहे की नाही आपल्या आतमध्ये, आपल्याला ते झालंय की नाही. तुम्ही डॉक्टरकडे गेलात काही रोग घेऊन, काय आता आपला आता जो माहोल आहे काय आहे, आज तरी बरं आहे क्लायमेट, थंडी आहे की नाही, थंडी. हा बरं, थंडी दिसते का? पण तुम्हाला पाहता येते ती थंडी दिसत नाही, पाहता येतं. कशी पाहाल तुम्ही? तर एखादा कुडकुडत असला तर तो थरथर थरथर कापत. काय बाबा का कापतो? काय तुला काय सांगायला पाहिजे का? थंडी वाजते नाही का? वारा दिसतो नाही दिसत आहे की नाही? फक्त एवढंच. हे तात्पर्य काय सांगण्याचं? तुम्ही आता ऐकून म्हणून मी वर्ष विचारले या कार्यक्रमाला सुरुवात कुठून झाली. असो तर कितीतरी 60-60 वर्ष झाली सप्ते घालतात, बरं का. त्यांना राग नका मानू, त्यांना देवाचं द्वार माहित नाही अजूनपर्यंत. राष्ट्रीय कीर्तनकारांना काय मी छाती ठोकपणाने सांगतो इथून का म्हणताना एकदम अर्थ लोकले पुराणी नाश केला शब्द ज्ञानी. माऊलीने काय सांगितले हरिपाठामध्ये? देवाची द्वारी उभा क्षणभर त्यांनी 4 मुक्ती साधी आल्या. किती क्षणभर उभं राहिलं देवाच्या द्वारात. आपण जातो मंदिराच्या दरवाज्यात उभं राहायला, देवाचं द्वार कुठे आहे नाही माहिती. आणि ज्यांना माहिती झालं ते भाग्याचे. काय
आपण बडबड करतो मरेस तोपर्यंत, आणि ती बडबड थांबते. ती बडबड थांबली का थांबते? आधी जाते वाचा आणि मग जातो जीव. वाचा जाते, मग कुणाची सेकंदापासून सुरुवात करा. काय कोणाची दिवस, आठवडे, महिना, वर्ष, अहो 7-7, 8-8 वर्ष बोलत नाही, जागेवर खितपत पडलेली असते मंडळी. काय असो, त्याच्यामध्ये मी पण आलो. कारण कसं आहे, हा जरी निरोप ठेवताना माऊलीने स्पष्ट सांगितलेलं आहे की मी हे अड्डतेने नाही बोलत, मला माहिती झाले म्हणून. कोणाला? नाथ महाराजांना सांगत होते, निवृत्तीनाथांना. तसं तुम्हाला मी सांगतोय. हे आपल्या टोकऱ्यात येण्यासाठी जोपर्यंत आपण, आता तुकाराम महाराजांची गाथा, जोपर्यंत ती गाथा आपल्या टोकऱ्यात येत नाही तोपर्यंत आपला माथाही साफ नाही होत. तसे ज्ञानेश्वरी आहे ना, हा निरोप आहे कशासाठी? की आपण जिकडे तिकडे वनवन भटकतोय ज्या देवाला पाहण्यासाठी, तो देव आपल्या हृदयात सांगितलेला आहे. आणि तिथं न पाहता हा माणूस काय करतो? देव देव करुणी शिणेले माझे पाणी आणि पाषाण, जेथे जेथे तुकाराम महाराज सांगतात. बरं, माऊली सांगतात 3 चरणाच्या अभंगामध्ये की देव देव म्हणून व्यर्थ का, निज देव नेण्याशी देव नाही, देव नाही. बघा, देव नाही हा व कोठे काही, ज्ञान देव म्हणे 3ऱ्या चरणात, भजा आत्मदेवा आणि अखंडित सेवा करा सांगितलेले आहे. तुमची अखंडित सेवा चालू आहे, तुमची अखंडित सेवा चालू आहे, फक्त आपल्याला त्याची जाणीव नाही. कारण का, सर्व गोष्टी आपण जाणून करतो. म्हणून अगोदरच फोन केला भाऊजींना की आपल्याला उशीर झाला, तर तिकडं दुसरे काही कार्यक्रम ठरलेले असतात ना, आणि आपले भगिनी वर्ग किंवा आपले दादा वर्ग हे वेळ घरात वेळ देऊन येतात बाहेर, ती वेळ वाया जाऊ नये म्हणून भाऊजीने आम्हाला सर्व तयारी करून ठेवा. एखाद्या वेळेस गेट पण लेट होतो, गेट लेट त्याच्यामुळे मग सर्व कार्यक्रम पण लेट होतात. तर मग अशी जी वस्तुस्थिती असते काय, हे आपल्या कानापर्यंत आता काही वर्षापासून ऐकतो आपण, पण ऐकतो आपण, ऐकत नाही. समजलं का? कारण का इथं मग माऊली सांगतात की अखंड चिंतन तुमचं चालू आहे, फक्त जाणते ने गुरुपती जेते ने कृतकार्य होते, जैसे मूल सिंचने शाखा फलित संतुष्टी वेगी. कारण जाणून प्रत्येक गोष्ट आपण जाणून करतो. मंदिर जाणून बांधलं, मूर्ती जाणून, सर्व जाणून आणि सर्व पाहून आणतो. बाजारात भाजीपाला घ्यायला गेले का पाहून आणतो की असं पिशवी टाकली, टाका बाबा, नाही का. फक्त तिथं ब्राह्मण आहे, ब्राह्मण समाज असतील कोणी तर लागणं का म्हणून त्यांना घाई असते, काय घ्यायचं ते दे. कुठं जे नको खायचं तिथं पिशवी पटकन खात नाही का ब्राह्मण? खातात. चांगले आपण आगोड आली का आपण कसे खाणारी मंडळी आगोड आणतो ना, कुठं मरोल पर्यंत जातो बाजार आणला, डबेचे डबे आपल्या इकडे कमी डबे, त्यांच्याकडे जास्त भरलेले असतात. खाऊ नये अशातला भाग नाही, आपलं असेल तर जरूर. कारण मनुष्य हा शुद्ध शाकाहारी आहे. थोडक्यात सांगतो, कारण का तुका म्हणे वाटे नको फुटो देव फाटे, म्हणजे फाटे फुटतच जातात सांगतेला, बरं का. कारण वस्तुस्थिती काय आहे की शुद्ध शाकाहारी आहे माणूस. शॉर्टकट, तुम्ही जिभेने पाणी पिता का ओठाने? बघा, आता आपला आपण ठरवायचे, जो ओठाने पाणी पितो तो शुद्ध शाकाहारी आणि जो जिभेने पाणी पितो तो मांसाहारी. बरं, आता आपला आपण चेक केलं. आता प्राणी मात्रांमध्ये या जनावरांमध्ये कोण कोण ओठाने पाणी पितो, कोण कोण जिभेने पाणी पितो. बघा, तुमच्या लगेच आलं की नाही लक्षात की कोण जिभेने पाणी पितो तो मांसाहारी, ओठाने पाणी पितो तो शाकाहारी. तरी काही छकडेवाले असते
शर्यतीवाले, राग नका मानू. त्या बैलाला पायाला काही रोग झाला, आपण बोलतो आपल्याला काय खुता आला बैल नाही का, तर त्याला तो मासा येतो पावसाळ्यामध्ये नाही का, तर तो मासा त्याच्या लक्षात येऊ नये म्हणून कशामध्ये तरी मिक्स करून दिला जातो. काय त्यांची समज तो बरा होण्यासाठी नाही का. असो, पण बैल शाकाहारी आहे का मांसाहारी? गाय. मग नुसतंच प्राधान्य दिलं नाही गायीला, पवित्र आणि गोड दूध सांगितलं. कशासाठी सांगितलं? बरं तिचं काहीच वाया जात नाही ना. हो काय काय खातं? हिरवा चारा खातोय ना. तरी राग येईल आता तुम्हाला. मनुष्य बदाम, पिस्ता, काजू, मनुका खातो आणि मग शेण कोणाचं लाईक नाही का. गमत आहे म्हणजे. असो, कसं हा हास्याचा किंवा विनोदाचा भाग नाही, पण तरी मनुष्यच लायकीच आहे. पशु का होय पण नाही नर का कुछ नाही. मगर नर एक बार करणे करे, नको ते करणे नाही करायच्या. हा का करणे म्हणजे काय समजून घ्या. नरनी एक बार करणे करे तो नर का नारायण हो जाय. म्हणजे तुम्हीच देव आहात, पण सध्या तुम्ही जीव संज्ञेवर असल्या कारणाने, जीव अवस्थेमध्ये असल्या कारणाने मी कसला देव नाही ना. नको तो भाग काढून टाकला दगडातला. दगडामध्ये देव आहे. त्या दगडामधला नको तो भाग काढून टाकला शिल्पकाराने, त्याची मूर्ती बनवली. आणि ती मूर्ती आता कुठे जातो आपण? मूर्त्या कुठे बनवतात? जयपूरला नाही का. आणि लाखो रुपये आता किमती वाढल्या. जिवंत तिला किंमत नाही, मेल्यानंतर जास्त किंमत. माणूस जिवंत आहे तर किंमत आहे, मेल्यानंतर हॅलो असं झालं. हो येतील की कधी नेतील होतं अवरी काय? पहिला टाइम विचारतील. टायमिंग काय सांगितलंय नाही, टाइम माहित नाही. तरी पण बघा म्हणजे आपल्या आवरावर सावरासावर करून जाणार की बाबा टाइम आहे, सकाळी 11चं टायमिंग दिले. मग मरणाआधी सावध व्हायचा का? असंच हे मरणाआधी सावध होण्यासाठी हा निरोप आहे माऊलींचा. ही चंपसस्य आहे ना, 6 दिवसामध्ये आपल्याला हेच ऐकायचं. बघा कार्यक्रम ठेवणाऱ्याने खरोखर अशी बुद्धी की सर्वांनाच होत नाही, किंवा मेल्याच्या ठिकाणी पण कार्यक्रम ठेवतात. ते डाके फाके गेले आता काय, आणि ग्रंथ पण लावणार. आता ते पण बदल होत चालले, परिवर्तन होत चालले. 11-12 दिवस प्रवचन ठेवतात. कशासाठी? हाच निरोप आपल्या कानामध्ये जाऊन माऊली जसं सांगतात की बाबा असं लक्ष द्या. कशासाठी? तुमचंच भलं होण्यासाठी, तुमचं भलं होण्यासाठी. परंतु माणूस ना ऐकतो आणि झालं उठलं की आपले कपडे झटकून तुम्ही तुमच्या वाटेला, आम्ही आमच्या वाटेला. तसं नाही. कारण का आपल्याला अवघड वाटतं ते. नाही आम्हाला कोणी हसेल, घरात आमच्या कोणीच नाही, मी कसं करू? अजिबात नाही. सुरुवात करायची कुठल्याही गोष्टीला. चांगल्या कामाला का मागे पडायचं नाही का. म्हणजे लगेच कल करेसो आज करेसो अभी इसी वक्त, अगर निकल जाएगा वक्त तो करोगे कब. कधी करा. क्षणाचा भरोसा नाही माणसाचा, क्षणभंगूर नाही भरोसा. कौन दिन येईल कैसा, नाही या देहाचा भरोसा. अहो 100 वर्षाचं रिचार्ज टाकले आपल्याला. किती? 100 वर्षाचं सर्व. आणि हे अन्नमय कोश आहे. जर तुम्ही खाल्लं पिल्लं नाही तर माणूस जगेल का? नाही जगणार. किती? 14 दिवस, 21 दिवस. नंतर मग ते उपोषणाला बसतात. ते परत लगेच त्यांच्या डॉक्टरचा ताफा येतो त्यांना चेकअपला, नाही तो मरेल. आता ते लक्ष पण नाही देत. काय अजिबात लक्ष देत नाही. सर्व दुनिया झुकती है, झुकाने वाला चाहिए बस. म्हणजे खोट्याच्या पाठीमागे जास्त. आणि जिथे जे दर्द आहे, गर्दी आहे, तिथे गर्दी नसते.
आणि जिथे प्लॅटफॉर्मला नुसतं उंदीर जरी दिसला आणि एखादा वाकून पाहिला तर तो नवलाईला पाहत असतो, तर दुसरा पण येतो, काय काय हा पाहतो म्हणून. असं करता करता तिथे जाम गर्दी होते. गेली गाडी येते, दुसरी लोक त्यांना सांगतात बघा आता जिकडे तिकडे चाललंय, म्हणजे खरं काय आणि खोटं आहे त्याचा निवाडा करत नाही. म्हणजे आपण डोळ्याने पाहत नाही, दुसऱ्याने सांगितलं त्याच्यावर विश्वास ठेवतो. आता इथं माऊली सांगतात की तुकाराम महाराज सांगते तुझा राम तुझी पाये ओळखून घेई सद्गुरु मुखे. म्हणजे आपल्या हृदयात राम आहे असं तुकाराम महाराज सांगतात की राम 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 सर्वचे म्हणती परी न ओळखते आत्माराम. दशरथाचा राम आहे त्रिकाळाचा अनंत काळाचा आत्माराम. श्री राम ठाऊक असता तरी का शरण जाता वसिष्ठाचे. जर त्यांना राम माहीत असता स्वतःला तर मग ते शरण गेले असते का, नसते गेले. मग शेवटी काय सांगतात की तुकाराम महाराज सांगतात की तुझा राम तुझी पाहे ओळखून घेई सद्गुरु मुखे. म्हणजे आपल्या हृदयामध्ये माऊली सांगतात की नाही त्याच्या हृदयामध्ये मी रामू. मग तो राम आपल्याला स्वतःला पाहायचे. देव पाहता येत नाही, पाहता येतो. देव दाखवता येत नाही, संकेत करता येतो. हवा आता मगाशी म्हटलं तुम्हाला दिसते का, नाही दिसत. आता इथे आकाश नाही का, दिसतो का, दिसतो तुम्हाला वरती, पण तुम्ही पाहता तो आकाश आहे का, अजिबात नाही. पक्क लक्षात घ्या. तुम्ही ज्या चर्मचक्षूच्या डोळ्याने पाहता वरती निराभ्र जो आपण बोलतो नीलअभ्र काय, म्हणजे तो अवकाश दिसतो तसा आहे का, अजिबात नाही. तुम्हाला आणखी डोळ्याने तुम्ही जर टेलिस्कोप लावली काय दुर्बीण लावली तर तुम्हाला आतमध्ये ह्या कितीतरी तारे आहेत ते मग ते नजरेत पडतील तुमच्या. किती अवकाश गंगेमध्ये कितीतरी आहेत ना हो. बरं हा सूर्य चंद्र जवळ आहे म्हणून असे कितीतरी आहेत. असं विज्ञान शोध आता इथपर्यंत गेले मजल की चंद्रावर पण वस्ती होणार काय, आणि मंगळावर गुरु चालले हळूहळू हळूहळू. फक्त एकच सर्व थांगपत्ता लागेल, पण हे देवाचा जो थांगपत्ता आहे तो कुठे लागेल तर संताविना प्राप्ती नाही यायचे वेद देती ग्वाही. कारण संतांशिवाय ही प्राप्ती नाही देवाची. देव आहे, प्राप्तच आहे काय, देव कुठं काय गेला नाही. देव तुमच्या जवळ आहे, सर्वांच्या जवळ. तुमच्या आमच्या जवळ आहे याच्यात नवल नाही. आपण सुईच्या अग्रभागावर किती मी नेहमी सांगतो, कारण का बरीच मंडळी आता शिकलेली असते नाही का, भरपूर मंडळी शिकलेली असते. त्या सुईच्या अग्रभागावर ते 10,000 बॅक्टेरिया असतात. आपल्या कोंबडीच्या अंगावर पिसवा आपण कुठं अंगावर हे केला तर तरी लगेच आपल्याला समजतं ते नाही का, पण तो दिसतो. पण आता 10,000 बॅक्टेरिया म्हटल्यानंतर ते जीव कसे असतील, आणि ते पण हपप करतात आपल्यासारखं श्वास घेतात काय. मग सांगा बरं, एवढ्या 184 योनीमध्ये म्हणून माणसाला जास्त किंमत दिलेली आहे काय. आणि ती किंमत कशासाठी दिलेली आहे तर तुमचं सतत भजन चालू आहे, श्वासागणिक भजन चालू आहे, आणि त्याला किंमत जास्त दिली आहे, श्वासाला जास्त किंमत दिली. एक जरी श्वास आपला फुकट गेला तर कबीर महाराज काय सांगतात, कबीर कहे कमाल को क्यों बजावत है ढोल. अगर एक श्वास गयो तो गया तीनों लोगों का मोल. तिन्ही लोकांचं मोल जातं. एवढी किंमत दिली तुमच्या श्वासाला. कारण का श्वासागणिक भजन चालू आहे आणि ते आपले वाया जातं काय, ते वाया चालले. मग ते वाया जाऊ नये म्हणून माऊली सांगतात काय की बाबा लक्ष द्या, माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. आणि पुढच्या ओव्या काय सांगतात, तैसी अहम ममतेची लवड सवडी मातेन पोती बापुडी जन्म मरणाची दुचडी दुर्लत ठेली. येरवी नी तरी कैसा मुखाप्रती भानुका जैसा कही नसे न दिसे ऐसा वाणीचा नोहे. म्हणजे मी कुठे नाही असं जागात नाही म्हणायला, सर्व ठिकाणी मी भरून पुरून उरलेला आहे, पण तो आपल्याला चर्मचक्षुने पाहता येत नाही. आता तुम्हाला सांगितलं इथे आकाश आहे, मंडप आडवा आले काय. आता मंडप खोलला की आकाश जसाच्या तसाच आहे. हवा नाही का,
हवा पण दिसत नाही, पण आहे की नाही? आहे. बरं, तुमच्या व्यवहारातल्या गोष्टी घ्या. काय मिरची गोड आहे ना, असता का? आता मिरची पहा, मिरचींचे पण प्रकार आहे नाही का? तरी तुम्हाला हसू आले की नाही? कारण मिरची कधी गोड असते का? बरं, कारळा कडू, मिरची तिखट, चिंचेचं नाव काढल्यावर लगेच तोंडाला पाणी. बरं, हे सर्व कनेक्ट आहे आपल्या व्यवहारामध्ये, आपल्या दैनंदिन जीवनामध्ये, आणि ते आपण त्यांना हाताळलेले आहेत. मग सांगा बरं, मिरची जर आपण तोडली आणि जिभेला लावली, उद्या तिखट लागेल? काय तास लागतील? काय मिनिटं लागतील? हो, लगेच ना, लगेच तत्क्षणी. कारला त्याचा कडू पण लगेच ना हो. मग हे सर्व गोष्टी आपल्याला लागलेच अनुभवाला येतात. तसं तद्वत मुखी नाम हाती मोक्ष, ऐशी साक्ष बहुतांची, वैष्णवांचा माल खरा थोरथुरा वस्तूशी. लगेच. म्हणून सर्वांना राग येतं. ज्यांनी 50 वर्ष, आता बोलू नये ते शब्द येतात, अशा भाषेत बोला की त्यांनी भाड झोपली. काय? कारण दुसऱ्यांचं आयुष्य बर्बाद केलं. बोलण्याचं तात्पर्य काय आहे की आपल्याला स्वतःला अनुभव नाही त्या गोष्टीचा, आणि मग इथून ते गप्पा मारण्याचा विषय आहे का? हा परमार्थ हा गप्पा मारण्याचा विनोदाचा भाग आहे का? गमतीचा विषय नाही ना हो. माणसाचं आयुष्य हे परत परत नाही. शेवटची पाळी एक मनुष्य जन्म आणि चुकली वर्म. फेरा म्हणजे नुसतंच नाही की स्टेशनला गेलो ना आपल्या काय नाही भेटलं म्हणून परत आलो. अहो, 184 योनीचा फेरा पडतो माणसाला, आणि मनुष्य जन्म परत नाही. मनुष्य जन्म परत परत नाही. ह्याच जन्मी घडे देवाचे भजन. आता भजन तुमचं चालू आहे, तुम्ही बोलता, मग घडे म्हणजे ते घडलं पाहिजे, ते जाणून घ्यायला पाहिजे आपण. आणि हेच घेताना माळेचा विषय आले की तेवढं सोडून बोला. परंतु आता लग्न झालं मुलाचं ना मुलीचं, असं एकाएकी लगेच होतं का? नाही ना हो. हे पण आता उत्सव साजरा करतात की चला ऑर्डर दिली, आपले 4-5 मेंबर, काय 15 मेंबर असतील, त्याने ऑर्डर दिली, झालं लगेच. नाही, त्याला महिना 2 महिना अगोदर सर्व सेटिंग लावावी लागते. काय? योजना करावी लागते. नियोजन केल्यानंतर आणि मग हे बघा, ही पत्रिका आले नावारूपा, आता ह्या वाटल्यानंतर झाले डिक्लेअर नाही का? मग त्या पद्धतीने व्हायला नको का? त्या पद्धतीने होते की नाही? आता हे तसं हे शास्त्र हे आपल्याला पुरावे ठेवल्यात. हे कशासाठी ठेवल्यात? वाचासाठी किंवा डोकीवर घेऊन मिरवायसाठी नाही ठेवले. कारण याच्यामध्ये जे सांगितले तो अनुभव आपल्याला येण्यासाठी सांगितलेले. कॅलेंडर मध्ये तुम्हाला दाखवतं 7 तारखेला मृग नक्षत्र आहे, 7 तारखेला बरोबर पाणी. आता अखंड कॅलेंडर पिळून काढला तर त्यातून एक थेंब तरी पडेल का? ते दाखवण्यासाठी आहे. तसं शास्त्र हे प्रूफ ठेवले आपल्याला दाखवण्यासाठी. मग देव आतमध्ये आपल्या काय? आत हरी बाहेर आहे. काय? एकच आहे ना. ते काही समज वेगळी होते. घट्टे मे राम असला तरी तो एकच आहे. काय? आता ही मुंड मतिरम भिन्नम भिन्नम. आता डोकी सर्वांची वेगळी आहेत नाही का? डोकी वेगळी आहेत. बरं, चेहरे तरी एक मिळते जुळते आहे का कोणाचा? आणि मग इथून सुरुवात आहे खरी भक्ती मार्गाला. इथून सुरुवात आहे. काय सुरुवात आहे? आता आपण खंडेरायाला आवाज देतो, त्याचं नाव वगैरे बरोबर घेतो, शंकराचं नाव बरोबर, मारुतीरायांचं बरोबर, गणपतीचं नाव बरोबर घेतो. मग ते बोलतात का? आल्या जन्मापासून कोणाशी बोललेत का? आणि तरी आपण मुख्यजवळ जातो. तुम्ही बोले कसं आले पकडून देव मुका बघा जा, विचारा त्याला. दगडाचा देव बोलेल कैसा, कवन काळी त्याचे नामदेवराज सांगतात. पण आपले भाव आहे, श्रद्धा आहे. मग बोलू ना, वडील जे जे करतील
आपल्याला नेला आई वडिलांनी कडेवर, मंदिरात नेला, इकडे नेतं तिकडे नेतं, दाखवलं सर्व. त्या पद्धतीने आपण चाललोय. पण जाणून करा, प्रत्येक गोष्ट आपण जाणून करतो, व्यवहार जाणून करतो, प्रत्येक घरादारातली सर्व जाणून करतो. मग भक्ती जाणून नाही का व्हावी, जाणून करायला पाहिजे. कारण जोपर्यंत आपण स्वतःला जाणत नाही की बाबा मी कोण आहे, करावा विचार. ज्ञानदेव म्हणे निवृत्तीचा. सर्व गोष्टीला मर्यादा असते. आपल्या शरीराला पण मर्यादा दिलेली आहे, नाही का? तुम्ही काम धाम काही करत असाल, सर्व्हिस करत असाल काय, तर त्याला मर्यादा असते. 30 वर्ष 35 वर्ष, मग रिटायर. सेवा केल्यानंतर मिलिटरीमध्ये 15-20 वर्ष काय असेल ते रिटायर. आता आपण इथून रिटायर व्हायचे. ज्ञानदेव म्हणे निवृत्तीचा. कुठून? तर 184 योनीमधून आपल्याला रिटायर व्हायचे, नाही का? म्हणजे कधी होणार? हो ना, क्षणोक्षणी हाची करावा विचार. तरावया पार भव सिंधू, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. बघा, वेळोवेळी सावधान केलेलं आहे, इंटिमेशन दिलेलं आहे. पण आपण नली कुंकले सोनारे, इकडून तिकडे गेले वारे. या कानाने ऐकतो, त्या कानाने सोडून देतो. नका, विचार करा. चांगला विचार केला तर आता ह्याच जन्मामध्ये आपल्याला देवाला पाहता येतो. कसा पाहता येतो? तर माऊली सांगतात, पाहता पाहणे दुरी सारुनी. आणि आता मी कांताबाईला बोललो काय, आता ज्यांची नावं माहिती आहे मी त्यांनाच हाक मारणार. आमची लीलावती बाई, राजेश्वर दादा आहे, तिकडे आमचे चंद्रकांत दादा, सुरेश. आता ज्यांची नावं माहिती आहे, मग आता त्यांची नावं घेतल्यावरच त्यांना हाक मारली तर ओ देतील ना ते? असे देतील का? नाही देणार ना. मग त्यांचं नाव तर बरोबर आहे, शंकराचं नाव बरोबर शंकर आहे, सर्व दैवतांची नावं बरोबर, मग ते ओ देतात आपल्याला. आपल्या मुलाबाळांना किंवा तुम्हाला आम्हाला सर्वांना 12व्या दिवशी नाव ठेवले की नाही? माऊलीने त्यासाठी ओवी भरली. उपजली या बालकाशी नाव नाही तयापाशी, ठेवेलीनी नावेशी ओदे तुटी. बाळाला बाळ जन्माला आलं की त्याला नाव नसतं, आणि आपण 12व्या दिवशी त्याला बारसं करून नाव ठेवतो. बरं, नाव ठेवतो तर तो अधिकार पण दिलेला आहे. कोणाला अधिकार दिलाय? तर आत्याबाईला, नाही का? मग ती आत्याबाई त्या 12व्या दिवशी आल्यानंतर सर्व सजावट करतात. बघा, जसा कृष्णाष्टमी असते, नाही का, तर तेव्हा पण थाटमाट असतो भगवंताचा. ती एक शंका येते, दरवर्षी होते कृष्ण जन्माला येते काय? अरे देवा, क्षणोक्षणी तुम्ही जन्माला येता, मरता, श्वास जातो येतो का? क्या भरोसा इस जिंदगी का. म्हणजे श्वास गेलेला परत आला नाही तर राम नाम सत्य, राम नाम सत्य. बघा, निघून गेला वारा आणि खाली, मग तो पसारा राहण्या अगोदर आता तरी पुढे हाची उपयोग देश. नका करू नाश आयुष्याचा, सकळांच्या पाया माझे दंडवत. आपल्याला चित्त शुद्ध करण्यासाठी हरिनाम घ्यायचं आहे आपल्याला. तेच नाम घ्यायला पाहिजे. जसं तुम्हाला मला 12व्या दिवशी नाव ठेवले काय, तसं साधू संत एकांती बैसले, अनाम्याचे नाव ठेवले. या देवाला देव कसा आहे तर नैनन छिंदती शस्त्राने, नैनन दहती पावकान, चैनन क्लेदयंत्यापो न शोषयती मारुता. तो पाण्याने भिजत नाही, वाऱ्याने उडत नाही, आगीने जळत नाही, आणि शस्त्राने कापला तरी कापत नाही. असा जो देव आहे तो आपल्या तुमच्या आमच्या हृदयास्थानी स्थित आहे, आणि तो इथं समोर आहे. मग आता नाही का आपण त्याला पाहतो, पण आपली दृष्टी तशी व्हायला पाहिजे. आता तुम्ही आपण एकामेकाला पाहतो, नाही का, पण मध्ये कोण आहे तर भगवंत आहे. आणि त्यालाच पाहण्यासाठी या 9033 ओव्या भरलेल्या आहेत.
आणि तो आनंद काही वेगळा आहे, तो आनंद वेगळा आहे. आणि तो आनंद घेताना किंवा तो आत्मसाक्षात्कार होताना भले भले 1,00,000 वर्षाची तपश्चर्या केली बरे का. योगिया दुर्लभ तो म्या देखीला. बघा काय शब्द वापरले, देखीला म्हणजे बघितला. पण कसा पाहणे असे, पण पाहता येतो देव आजही जसंच्या तसंच आहे. आणि आपण मूर्ती पूजा करू नये का? करायला पाहिजे. जोपर्यंत आपल्याला त्या निराकारापर्यंत आपण पोहोचत नाही तोपर्यंत आपल्याला जववरी अर्जुना हे पुरावे ठेवले शास्त्रामध्ये. जववरी अर्जुना हा बोध भेटेना म्हणा तववरी या साधना भजाव्याच लागतील. मग तुला हे भजन करावेच लागतील, या साधना भजाव्याच लागतील. मग तू कुठलं भजन करशील, कसा भजन करशील? पण तुझं लक्ष कुठे आहे? तर माईवर. यो माझा तो माझा. अरे कोणी नाही कोणचा, काय नाही कुणाचे कोणी. आपण सर्वांना धरून बसतो हा का, पण आहे का कोणी कोणचा? नाती आपल्याला दिलेली आहे, परंतु पाहायला गेलो आपण तर ज्या वेळेस एकामेकांवर वेळ येते त्यावेळेस सर्व दृष्टांत सांगायला पण वेळ नसतं असं असतं. म्हणून नाही कुणाचे कोणी, तुझे नव्हे रे कोणी. अंती जाशील एकला प्राण्या माझे माझे म्हणून. आणि हे सर्व मायेचा बाजार आहे. हा भरला मायेचा बाजार. वा. आणि ह्या मायेच्या बाजारातून जर आपल्याला निघायचं असेल तर एक संत शरणागती. मग संत काय करतात? ते नामस्मरण देतात. कुठलं नाम? जे कृष्ण भगवंताने घेतलं आणि त्यानेच गीता सांगितली. हजारो वर्षापासून भगवंताने ही गीता सांगितली. बरं सांगण्याची काही रीत पद्धत आहे की नाही? तेवढं सैन्य होता, दोन्ही सैन्याच्या मध्ये रथ आणलं आणि अर्जुनाला घेतलं मध्ये आणि मग सांगितली. आणि इथं तर 18 अध्याय सांगितल्यात. आता 18 अध्याय जर वाचायला घेतले, 700 श्लोक जरी वाचायला घेतले तर 45 मिनिटात होतील का? आणि भगवंताने तर अवघ्या 45 मिनिटामध्ये गीता सांगितली. नवल आहे की नाही? एवढंच टपोऱ्यात येण्यासाठी हा निरोप आहे की कशी सांगितली असेल बाबा. काय कानी जे पेरिले डोळा ते उगवले. लगेच ना हो, लगेच आपल्याला व्यवहारिक दृष्टिकोनातून आपल्याला काही गोष्टी लगेच अनुभवायला येतात. काही काहींचा कालावधी असतो. आता हे 7 दिवस जोपर्यंत होत नाही तर रिझल्ट लागत नाही चंपाषष्ठीचा. आणि 6व्या दिवशी मग रिझल्ट लागेल की बाबा कोणी विचारलं कसं असं नाही का, काय सुख दुःख असेल ते. तसं तद्वत आपण जर आपला आता वयामानाने तपासून पाहिलं, 100 वर्षाचं आयुष्य आहे बरोबर आहे. 50 झोपेत, 50 जागृतीमध्ये जातात आणि काही मध्ये येते अडचणी. ते करोना आला, त्याने 3-4 वर्ष खाल्ली, ती कमी झाली नाही का. मग आता हे अशी आपलं वय जर तपासून पाहिलं आणि भगवंताने आपल्याला तेवढ्यासाठी जिवंत ठेवलेत बरं का. कारण तो काळ एकदम भयानक होता. पुरातून पण तुम्ही आम्ही पूर पण बघितलेला आहे, नंतर करोना आला तो पण बघितलेला आहे हा का. आणि हा माझा जिवंत अनुभव सांगतो मी. आणि मला निरोप देण्यासाठी 17 दिवस मी झुंज दिले हॉस्पिटलला करोनाशी, म्हणून हा निरोप माझ्यापर्यंत आलाय बघा. हे आपण बोलतो बोले सोपे वाटे, करणी करे तो तीर कापे नाही का. आणि साधू संतांनी एवढं सांगितलंय की एवढं सोपं आहे, एवढं सोपं आहे. तुका म्हणे आहे सोपे आहे सर्वावली शहाणा तुझनी. म्हणून तुकाराम महाराज त्या शब्दात सांगतात की तुका म्हणे मज धाडिले निरोपा मार्ग आहे सोपा सुखरूप आहे. मार्ग कसा आपल्याला कठीण आपण करून ठेवतो, आपल्याला नाही जमणार ते काय. अहो
ज्या वाल्या कोल्यानं, कोळी होता की नाही तो, शुद्ध ब्राह्मण माऊली, किती रांजणं भरलेली. आपण गोष्टीवाले त्याला ठेवतो की नाही बाजूला. आणि मग हे सर्व त्याला धरून आहे. पुराणे प्रसिद्ध बोलिले नामे तिन्ही लोक बघा. मग त्यांना तो अनुभव आल्यानंतर आपण त्यांच्या वाटेने चालायला लागलो. कारण का तेवढी रांजणं भरून सुद्धा बरं हे ज्यानं करावं त्यानं भरावं. दुसरे ना, तुम्ही जेवल्यानंतर तुमचं पोट भरतं की नाही? हा, ती माय माऊली बोलते नाही. एखादा रविवार आला की ती काळी पिशवी दिसली तर सगुणा होतं का ग? हा हो बोलते ते पोरांसाठी. पोरांचं नाव नाही का, आणि आपला गाव. कारण पोरांना भरवताना ती माऊली. बरं एक गंमत आहे, आपल्याला वेळ नाही, कमी आहे. विकत दुखाचं तुम्हाला दृष्टांत सांगतो चला, योगायोगाने म्हणून. कारण कसा वेळ आहे ना दादा, झाले तर एक दृष्टांत शेवट संपूर्ण. विकत दुःख बरं का, त्या दुःखातून मी आलेलो आहे म्हणून सांगतो की चांगला कर्मचारी असतो, कामाला असतो, चांगली नोकरी, आणि फक्त एकच सवय असते त्यांना, खाण्यापिण्याची सवय लागली असते. कामावरून आल्यानंतर आपले फील्ड ड्रेसवर निघायचं गावात, आणि निघताना आपल्या धर्मपत्नीला सांगायचे, हे बाबा काय आणले बघ आज, काय नाही बोलते, काय आहे जे असेल ते बनवू, काय बनव, काय गोबील बटाटे असतील बनवू, काय बनवायचं ठीक आहे. आणि हा जातो, जाताना एका पायाच्या वाटेने जातो. काय जसा कुठं भीमाशंकरला कुठे जाताना एका पायाची वाट आहे ना म्हणे, तिथे तीर्था वैष्णोदेवीला कुठेतरी आहे, आणि तिथे ऑक्सिजन वगैरे कमी असतो नाही का, पातळी कमी होते. तर असा हा चांगला आहे, कामाला आहे. संध्याकाळी कामावरून आल्यानंतर हा आपला एका पायाच्या वाटेने जाताना जातो मस्तपैकी, सर्वांना आवाज देऊन जातो. कुठं? मद्याच्या वाटेने, मद्यपान करण्यासाठी आपल्या भाषेत धंद्यावर, दारूच्या धंद्यावर जाताना मस्त आपल्या जातो एका पायाच्या वाटेने. सर्व कांताबाई बरी आहेस ना, हा सोनूबाई बरी, समजा ना दादा, सर्वांना आवाज देतो, राम राम घालत जातो. आणि तिथे गेल्यानंतर सर्व भेटतात, आपली मंडळी, त्यांची मित्र, सर्वांना आवाज देतो. तोपर्यंत चांगला असतो. आणि मग विकत दुःख, पैसे बनले, आणि ते धंद्यावर ठेवतो तिथे गल्ल्यावर, विकत दुःख. आणि मग ती बाटली ग्लास काय असेल तो घेतो, आणि त्याला एवढी घाई झालेली असते की कधी एकदाची पोटात जाते नाही का एवढं. आणि गेल्यानंतर मग झाले समाधान तुमचे देखील, अनुभव येतो त्याला. आणि मग होता होता त्याला एकदाची ती झाली काय, नाथ महाराज सांगतात, अरे जो मोल मदिरा पिये वो मदिरा नंदे नाचे गाई. असा नाचायला लागतो, हसायला लागतो, भांडणं करायला लागतो. आता त्यांना रामराम घातली, त्यांना दादा मामा बोलतो, त्यांना शिव्या घालायला सुरुवात करतो. बिकट दुःख वाटत निघतो परत तिथून. पैसे आपल्या खिसून द्यायचे, विकत दुःख घ्यायचं, आणि मग परत शेवटी ते आली ओलीला वाटत जायचं, गावातून यायचं. आणि एक गमत आहे, तो रस्त्यातून येताना मग त्याला 12 फुटाचा रस्ता लागतो काय चालताना. आणि अशा वेळेला तो जसा येतो, गोविंदा आला रे आला, असं येतो लोटत घोटत. आणि मग ती कुत्री बिचारी, त्यांना असं वाटतं हा दगड उचलतो, काय करतो आम्हाला मारायला. ते आपले घुमतात ना, शिरतात इकडं तिकडं नाही का. आणि इथे गंमत सांगितलेली आहे की ह्याच्या घरी चोरी होत नाही.
मी त्यातून निघालोय म्हणून बघा माझी कॉलर टाईट झाली. या दारुड्या माणसाच्या घरात चोरी होत नाही, तो वयस्कर होत नाही, म्हातारा होत नाही, आणि कुत्रा चावत नाही त्याला. आता कुत्र्याचं जिवंत तुम्ही उदाहरण बघितला, ते कुत्र घाबरते बिचारा, त्याला काय माहिती, तो हल्ले डुल्ले महात्मा मुले चालले आपला, आणि मग ती कुत्री येतो बिचारा. दृष्टांत पुरा करतो तो की चोरी होत नाही, कारण हा पिणारा याने सर्व हांडी भांडी विकून मोकळा झालेला असतो, तर त्याच्या घरात काय चोर जाणार सांगा बरं. आणि जेव्हा पितो तेव्हा त्याला 5वा पॅक काय ड्रिंकचा शेवटचा शब्द यस, तर त्याला ते मग बेहोश होतो तो असं. मग त्याच्या तो यंग म्हाताराने कधी होत असो. मग झालं पुढे जाताना सर्वांना घरी आला तर त्यांना माहित आहे बायकोला की तिच्या आता हे गेल्या, त्यांची सवय माहित आहे, आणि पोराला पण माहित असतं, पोर एक हुशार असतो, 2 पोरं असतात, आणि बायकोला पण ती सवय झाली असते. तर ती पण भाकरी बसताना आपलं जे काही केलं असेल अर्धी मोठी भाकरी खाते, काही तो पोरगा पण जेवण करून घेतो, पण एका पोराचा जीव असतो त्याच्यावर, हो नाही बाबा आल्याशिवाय मी जेवणार नाही. आणि बाबाचा गोविंदा आला काय, आणि यो आल्यानंतर देतो आवाज, आता मी नाव नाही घेतो असं नाही, त्यांना लागला आवाज दिल्याबरोबर बायकोला दरवाजा उघडच ठेवले. आता तुमची कदर माहित आहे, लवलं तिकडून पी बोलशील, लात मारल्याशिवाय बात नाही, आतमध्ये जात. तो पोरे बिचारा वाट बघते, बायको बी इच्याकडे जाऊन दे, मी आता मारता तो बरा काही असतं बोलणार काय, मेल्यानंतर कवरा आटावाटा करते. हा 4-10 माणसात झाडाला पहिला होतो मरता तर बरा वाटत नाही असं. मग शेवटी काय केले जेवायला, बादशाह आतमध्ये शिरल्यावर तर काय जेवायला केले, ते बिचारे टोपा करतं पुढं, अरे या बोंबील बटाटी आला आवरा पगार मला ना, बोंबील बटाटी जेते ती टोपाना बाहेर फेकते. बरेच वेळेला एक प्रकार घडलेला असतं, म्हणून तो परत सावध झालेला असतं की आपण जेवण करून घ्यावं या बापाचं काय. आणि मग म्हणजे सुखाचा संसार असतो, विकत दुःख, आणि मग तो प्रपंच सुखी असेल का, सुखी असेल. म्हणून जे आपली जी वस्तू सांगितली शास्त्राने ते आपली, आपण शाकाहारी आहोत काय. आणि हे जे केवळ मनी मल्ल आहेत त्यांचं आहे, ते पेय आहेत ना, जे मदिरा आहे, दारू आहे, ते त्यांचं राक्षसांचं आहे खाणं पिणं, आणि ते आपण केल्यानंतर आपणही तसंच नाही का. म्हणून त्यांचा वध केल्यानंतर ही जी चंपाषष्ठीचा कार्यक्रम आहे काय, तो आला नावारूपाला. म्हणून हा बोलता बोलता तुमच्यापर्यंत निरोप ठेवला. काही चांगलं असेल त्याचा विचार करा बरं का. आपल्या सेवेसाठी घेतलेली उभी तरी अवधाने ऐकले जिजे, मग सर्व सुखासी पात्र होते. हे प्रतिज्ञ उत्तर माझे उघड आहे, उघड उघड सांगितलेले आहे खरोखर. कारण सर्व सुखाला पात्र व्हा. आपण तर फक्त जेमतेम जे करतो ते, चहा पिला की लगेच तलब आली की परत पितो, जेवण 7 तासाने परत भूक लागते. पण हे कसं सतत सुखच सुख म्हणजे. नाहीतर मग आपला आता आपण जर असे असलो तर सुख पाहणे जवा पाडे आणि दुःख पर्वत एवढे. असं जगामध्ये सर्व सुखी असं कोण आहे, समर्थ सांगतात जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मनात तुझं शोधून पाहिजे आहे का, आहे कोणी सुखी. सर्व सब दुखी आहे रे भाई, दुखिया कोणी सुखी. आणि सर्व विचार करत बसलेले असतात विचार, पण चांगला विचार केला तर दादा मग सांगितलंय की तलावया पार भवसिंधू, हा 184 योनीचा जो सागर आहे, भवसागर आहे, त्यातून आपल्याला तरुण जायचंय. आणि ते तरुण जाण्यासाठी नामा पडते साधन नाही, जे तू करशील अनेक काही हकारोने सांगे तुका नाम घेता राहू नका.
आणि हा नाम घेतल्याबरोबर परिणाम जसं नाथ महाराज सांगतात की तो मोल मदिरा पिये, आता दृष्टांत तो संपला, तर तो केवढा आनंद घेतो त्याच्यामध्ये. मग ब्रह्मरस सेविला जो मोल मदिरा पिये ओ मदिरा नंदे माझे गाई, जेने ब्रह्मरस सेविला तो केवी राया आवरला, नाही का. ज्यानं ब्रह्मरस सेवन केलंय तो असा आवरणार नाही का. तो पण हसतो, गातो, नाचतो, उड्या मारतो, तेवढा आनंद होतो. नवे नवे तर आपल्या हळदीमध्ये एकामेकाचे कपडे फाटे तोपर्यंत नाचतात, नाही का. काय जी मोल मंदिरा पिऊन एवढी धुमाकाल घालतात की खूप धुमाकूळ घालतात. आणि हे ब्रह्मरस म्हणजे हरिनाम घेतल्यानंतर हा परिणाम होतो, गातो, नाचतो, खरं भगवंताचं दर्शन होतं, आत्मदर्शन होतं. जो आपल्या आतमध्ये देव आहे, काय माऊली सांगतात की आत्मदेवाला जो भजायला सांगितले, मग तिथून ती सुरुवात होते. आणि ती सुरुवात झाल्यानंतर आत्मदर्शन झाल्यानंतर मग प्रबोध दिला जातो. काय मग प्रबोध दिला जातो. मग आता हात ठेवीला नोहे थापटीला द्यायचा, भोजना मागती तुप पावशेर. अर्थाचा अनर्थ करून ठेवतात, नाही का. भोजना मागती तुप पावशेर, पडीला विसर, हे स्वप्न आहे, याचा विसर पडायला पाहिजे आपल्याला. काय ही जी माया आहे, काय मग हे सर्व जिकडे पाहावं तिकडं देवच देव. मग जरी दिसलं तर तुम्ही देव नाही का, देवच आहात तुम्ही. पण ते कधी, ज्या वेळेस तुम्ही पाण्यात त्याला मासा झोप घेई कैसा जावे त्याच्या वंशा तेव्हा कळेल, नाही का. आता पाण्यात राहून मासा कसं झोपत असेल, गमत नाही गमत. तसं तद्वत आपल्याला साधू संत ज्या मार्गाने गेलेले आहेत, काय मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत त्यांची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही. तर आपण त्या पंथाचा, त्या मार्गाचं अवलोकन केलं तर अजिबात काही गुंता पडणार नाही, कारण का हा त्यांचा अनुभव आहे. मग माऊलींना हे जगाला सर्व खुलं करून फसायदान मागितलं, ज्या फळांची व्यंकटी सांगू तया सत्कर्मी वाढो, रती वाढो, भूता परस्परो मैत्री जीवांचे सर्वांसाठी फळांची व्यंकटी सांगण्यात बघा. म्हणजे असा द्वैत भाव ठेवला नाही तिथून द्वैत भाव आहे. एकाने एकाला द्यायचा द्वैत भाव होता नाथ संप्रदायामध्ये. जे शिवानं जी भक्ती केली तो पण त्या मार्गावर आहे असं सांगितलं. तो शंकर ह्या मार्गावर आहे, कारण का ती एकाने एकाला द्यायची होती. पण इथं माऊलींनी अवलोकन केलं त्या गोष्टीचं आणि मग खुलं करून दिलं सर्वांना. सकाळची येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे, आणि तेच नाम पाहिजे, त्या नामानेच परिणाम होणार. सप्तकोटी मंत्र आहे, परंतु त्याच्यामध्ये श्रेष्ठ एकच हरिनाम, आणि ते नाम घेतल्यावर हा परिणाम होतो. जर परिणाम होत नसेल तर नाम रूपा नाही मेळ, अवघा वाचीचा गोंधळ असा बोलल्यानंतर तरी पण राग येतो. आणि तुम्ही आता काल ना परवा दिवशी मंगळवारी मला नाही घेतल्या ना, आता आम्हाला शिकवायला लागलं. अजिबात नाही. काय इथं काही शिकवणी वगैरे काहीच नाही, फक्त एक साधू संतांचा निरोप आहे. म्हणजे 101% अनुभव आले अंगा ते या जगात देत असे. तुकाराम महाराज सांगतात की हे अनुभवाचे बोले. माऊलींना आला, तुकाराम महाराजांना, नाथ महाराजांना, सर्वांनी आवो हा निरोप पोहोचवण्यासाठी काय काय सोंग केली, भारुडे केली. भारुडेच्या द्वारे सांगितलं. परत वासुदेव फेरा सकाळी 4 वाजता बिचारा कशासाठी, बुडती जन न देखवे डोळा येत असे कळवळा म्हणून या. पण आपला विश्वास नाही या जीवाचा. आपण गले फाडून सांगितलं, काय रक्त होके तोपर्यंत सांगितलंय. ते बुवा असे लय बुवा पाहिले होते, ओढून प्यायलो आम्ही. तर काय आपले 56 संत आपण आपल्या महाराष्ट्रात झालेले आहे काय. आणि तुम्ही विचार करा, आणि हा तोच निरोप आहे. 700-750 वर्ष होती ती आता माऊलींचा निरोप आहे. आणि ते तसंच आहे. काही कुठे देव काळ्या पाण्याला गेला नाही की फासावर नाही गेला. आजही जे आहे म्हणून तुम्ही पाहता, तुम्ही बोलता, तुम्ही ऐकता. नाहीतर हे पण कामातून जातात बरं का, लक्षात घ्या. आता मी पण डोळ्यांचं ऑपरेशन केलंय म्हणून मला तुम्हाला पाहता येतं, नाहीतर मग तिथं पण ढग आडवे येतात. म्हणजे ढग केले कोणी, सूर्यापासूनच झाले, आणि आडवे आले कोणाला, त्यालाच परत त्याला झाकलं जातं.
तसं तुम्हाला आमच्यावर आवरण येतं अज्ञानाचं. ते अज्ञान निघण्यासाठी काय जे आपण बोलतो ना पाप, खरं म्हणजे मी देह म्हणणं ह्याला पाप म्हटलेलं आहे बरं का. कारण सर्व माझं बोलतो ना, सर्व टोटल. असं कधी बोलतो का की अंगाला ताप आले म्हणून? नाही ना, मला ताप आले. सर्व बिल कुठं फाडतं? माझा डोका दुखते, माझा पाय दुखते. आता बघा करोना गेल्यापासून गुडघे दुखी चालू झाले, कंबर दुखी चालू झाले. आणि कोणी सांगेल तो औषध करतात ना हो, कोणी सांगेल तो कशासाठी? सुखासाठी. आणि माऊली काय म्हणतात? फक्त लक्ष द्या, सर्व सुखाला पात्र व्हा. नाही का? असो बोलता बोलता चूक झाली असेल, प्रयत्न केला, आपल्या माझ्या मनाला जे अनुभव आलं ते आपल्या कानापर्यंत हा निरोप पोहोचवण्याचा प्रयत्न केला. आणि चांगलं असेल ते माऊली सद्गुरू श्रीपाद बाबांच्या कृपेने काय पवित्र भोटी गाव, हा पवित्र भोटी गाव आहे सगळ्यांना हे ठाव. श्रीपाद माऊली करी कृपेची सावली, रामदास माऊली करी कृपेची सावली. अशा साधू संतांनी खरोखर ह्यांचा हा निरोप आमच्या कानापर्यंत आला नसता तर देवानं कधीच आपण काय टेकलो होतो, कधीच टाकले रुजले असते. आणि त्याची काय कॉपी करतात काय माहिती, ते सर्व गेले असते. 5 वर्ष फक्त तस्वीर लागते घरात काय, नंतर त्यांची जागा दुसरी घेतो, त्यांची जागा दुसरा फोटो येतो नाही का. मग आता हे चालूच राहणार का? आजा मेला पंजा मेला बापो मसना गेला, देखत नातू म्हणतो तोही त्याचा झाला. पण ते होण्या अगोदर चांगला विचार करा आणि आपली सोडवणूक करा. झालेली सेवा काय चुकलं असेल किंवा तीक्ष्ण असे शब्द गेलेले असतील तर तो माझ्या प्रकृतीचा दोष म्हणून समजा. आणि चांगलं असेल तर माय माऊली सद्गुरू श्रीपाद बाबांच्या कृपेने, जसा पैठणामध्ये माऊलींनी 4 पायाचा, 2 शेंगांचा, 2 कानांचा, 1 शेपटाचा रेड्यामुखी वेद बोलून घेतले, रेड्यामुखी बरं का. आणि आम्ही तर सर्व मानव देव आपल्याला दिलेले आहे. तर ह्या रेड्याने बिगर शेपटाचा, बिगर शेंगाचा, शेंगा असतात ना मोठी शेंग, आणि 2 पायाचा असा रेडा हा ह्या सद्गुरू श्रीपाद बाबांच्या कृपेने बोलला. काय चांगलं असेल त्याचा विचार करा आणि काय चुकून असं शब्द गेले असेल त्याला परत मी एकदा माफी मागतो आपली. आणि झालेली सेवा तुम्हाला साधू संतांच्या आणि मल्लरी मातांच्या चरणी अर्पण करून सेवेला येतच पूर्ण कुंडली श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. सच्चिदानंद श्रीपाद बाबा महाराज की जय. सच्चिदानंद रामदास बाबा महाराज की जय. सच्चिदानंद